वाटतं आई पाहिजे होती. असे हार रोज गळ्यात आहेत. हो, काय नाही किंमत त्याला. काय मिळत नाही कीर्तनातनं? पैसा मिळतोय, तुमच्या माझ्यासारखी सगळी प्रेम करणारी माणसं भेटतात. आई आई असते हो. कधी मध्ये कीर्तनावरनं घरी गेलो आणि जर भूक लागली ना बापू, उपाशी झोपावं लागतं. आई नाही, आई आई असते. आईनंतर मातृत्व नसतं, आईनंतर प्रेम करणार नसतं कुणी. ऐकून जा, ज्या वेळेला माझ्यानं तुमच्या आयुष्यातून तुमची आई निघून जाईल, समजा माहेरात आलेली तुमची पिशवी रिकामीच जाणार, भरून नाही जाणार. आई आई असते. सणासुदीला मी हे इतक्या गांभीर्यानं बोलतोय कारण ती तळमळ मला माहिती आहे. आज प्रत्येकाच्या डोळ्यात माझी व्यथा ऐकता नाही तर पाणी दिसतंय. एकच करा, नुसतं डोळ्यात पाणी आणून चालणार नाही. आपल्या आई बापाची सेवा करावी. काय लागत नाही त्या आईला, काय लागत नाही त्या बापाला, फक्त एकच लागतो, माझ्या पोरानं विचारावं. मला वाटतं आईला वाटतं माझ्या लेकाला कधीतरी जवळ यावं, विचारावं, आई तुला काय होतंय, आई तुला दुखतंय का, आई तुझ्या गोळ्या आहेत का. बापाला काही लागत नाही. अहो, त्या बापाने काय केलं नाही. पोरं त्या बापाचे हाल करतात. नका रे, नका करू त्या बापाचे हाल. काय नाही केलं तुमच्यासाठी. तो अख्ख्या भावकीसाठी भांडलाय तुमच्यासाठी, केले तुमच्यासाठी. त्याचं कोणी नाही, त्याची आई नाही, त्याचा बाप नाही, त्याचं कोणीच नाही. तो तुमच्यासाठी फक्त जगतोय. त्या बापाच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. इतकं चांगलं जगा. आई वडिलांची योग्य सेवा करा.